नागपुरातील रामरक्षा आंदोलनाचं सरसंघचालकांनाही निमंत्रण, खासदार संजय राऊतांचं पत्र. तर रामरक्षा आंदोलन भोंदूगिरी, मंत्री बावनकुळेंची टीका. पार्थ पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीची माहिती सुनेत्रा पवारांना दिली जाईल. पार्थ पवारांना आश्वासन. वर्षावरच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंसोबत जयंत पाटलांची तासभर खलबत. अर्थ खात्याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. राज्याच्या राजकारणाची समीकरणं पुन्हा बदलण्याची जोरदार चर्चा. जयंत पाटलांच्या भेटीगाठींमागे वावगं काही नाही, तटकरेंची प्रतिक्रिया. पाटील, आव्हाड यांचा राऊतांकडून फ्री बर्ड्स असा उल्लेख. विकासासाठी चर्चा होती, राजकारण नाही, बावनकुळेंचं स्पष्टीकरण. पुण्यातील खलील शेख आत्महत्येप्रकरणी शिवसेना नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकरांसह पत्नी आणि 10 जणांवर गुन्हा. आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा. लवकरच अटकेची शक्यता. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 20वा दिवस. काँग्रेस नेते पवन खेडा जंतर मंतरवर. इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांनीही भेट घेतली होती. देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा कंदील. हरियाणाच्या जिंद स्टेशनवरून पंतप्रधान मोदींना हिरवा झेंडा दाखवला. जिंद ते सोनीपत 89 किलोमीटर मार्गावर ताशी 75 किलोमीटरच्या वेगानं हायड्रोजन ट्रेन धावणार. आखाती देशातल्या युद्धामुळे तणाव. जगभरात तेल आणि गॅसची समस्या. मात्र भारताला होर्मुझमधून पुरवठा सुरू. पंतप्रधान मोदींची माहिती. दडी मारलेल्या पावसाचं पुनरागमन. रत्नागिरीत जोरदार पाऊस. सिंधुदुर्गात समुद्रात उंच लाटा. उल्हासनगर, अंबरनाथमध्ये संततधार. विदर्भातही पावसाच्या सरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.